देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना, माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघालास. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायलास. माझ्या संघात एकाही मराठ्यांच्या माणसानं मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार. मी तुम्हाला एकतर येताना आरक्षण घेऊन येणार. सगळ्या सोयऱ्यांची नसता देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे ना, मी मराठ्यांचं काम करणार. बळी घे. मी सागर बंगल्यावर यायलो तुझ्या. मी तुझ्या सागर बंगल्यावर यायलोय. मला चालता येत नाही. मला काय समाजाने इकडे निर्णय का बंदे भाऊबंदे मला माहित नाही. तो समाजाचा निर्णय. मला चालता येत नाही. मला काठी हातात धरायला लवकर. माझा कमराचा बेल्ट द्या. मी तुझ्याकडे फडणवीस तुला माझा बळी पाहिजे ना, चल घे. मी यायलो सागर बंगल्यावर. तुझे पोलीस यंत्रणा माझ्या विरोधात गोळ्या घालायला वापरणार आहे. तो वापरेव. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी करण्यास हटत नाही. तुझा मराठी कावा मोडून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूला उभा राहणार. सगळा धनगर वंजारी बांधव आमच्या बाजूला उभा राहणार. मराठी सुद्धा तुझा कावा मोडणार. निघालो मुंबईला. तुझ्या सागर बंगल्यावर तिथं बघायचा. दादा आम्हाला तुम्ही पाहिजे का, सरकारला पाहिजे आम्हाला तुम्ही पाहिजे का. मागवा सगळे मागवा. वायर घ्या. पाटील हे आता मी मुंबईला निघालेले होते. त्यात सगळे लोक उभे राहिलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.